धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की आपण सर्वजण शिवतीर्थ रायगडाच्या खूप अतिमहत्वाच्या आणि पवित्र जागेचे दर्शन घेतलं। हा राजांचा त्यावेळेचा दरबार आहे आणि या दरबारामध्ये किमान इथे 6,000 लोक बसायचे। शिवकाळात लाईट माईक असा काही प्रकार नव्हता। राजे त्या राजसिंहासनातून काही बोलले तर या शेवटच्या व्यक्तीपर्यंत ऐकायला यायचं। इथून कोणी काही कुजबुजलं गेलं राजापर्यंत आवाज येतोय, इको साऊंड सिस्टीम असं म्हटलं जातं। पण तुम्ही सर्वांनी इकोचा आवाज थोडक्यात तरी ऐकलात की नाही? विचार करा, ओपन असताना सुद्धा आवाज एवढा क्लिअर येतो, याच्याआधी छप्पर असेल तर इथे इको किती महत्वाचा असेल जाणीव असावी। बघा, प्रथमतः एकदा वास्तूंची एकदा ओळख करून घेऊया। समोरचं जे छत्र तुम्हाला दिसतंय का, या जागेवरती आपल्या राजांचं पूर्वीपार 32 पण वजनाच्या सुवर्ण सोन्याच्या सिंहासन ठेवण्याची जागा होती। पण प्रामुख्याने ते सिंहासन काही पाहता येत नाही, याची ओळख राहावी म्हणून भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर केडी जयसिंग 1985 ला त्या छत्राची स्थापना करतात। त्या छत्राला मेघडंबरी असं म्हणतात। समोर त्या मेघडंबरीच्या आतमध्ये महाराजांची मूर्ती आहे का, 6 जून 2009 मध्ये बसवली। कोल्हापूरचे राजे युवराज छत्रपती श्री संभाजी महाराज आपल्या राजांचे 13वे वारसदार आणि या जागेवरती ती 600 किलोची मूर्ती बसवली। त्या मूर्तीवरती जो फुलांचा हार आहे तो डेली सांगलीवरून येतो, शिवप्रतिष्ठान मंडळाचा। गेले 32 वर्ष ते सेवा चालू आहे। सकाळी 7 वाजता येणं, शिवरायांना आंघोळी पूजा अर्चा करणं, गेले 32 वर्ष सेवा चालू आहे। याच्या खाली बघा लाईन मध्ये ज्या 3 खिडक्या दिसतात का, त्या खिडक्यांच्या आतमध्ये एक दगडी चौक आहे की ज्याच्यावरती आपल्या राजांचं पूर्वीपार 32 पण वजनाच्या सुवर्ण सोन्याच्या सिंहासन ठेवण्याची जागा होती। मग त्या सिंहासनाचं वजन तरी काय होतं, 1 मण म्हणजे 40 किलो असं रत्नजडीत 1280 किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन तिथे होतं। साईडला व्यासपीठ, राणे अष्टप्रधान बसले होते। या दरबारात ते अथंग 6,000 लोक बसले होते। तोच एक आनंदाचा दिवस, आनंदाची तारीख आहे 6 जून 1674। छत्रपती शिवाजीराजे 6 जूनला पहाटे 4 वाजता उठले। रायगडावरच्या कोणत्याही देवदेवतांना राजे विसरले नव्हते। राजे रायगडाच्या राजसदरीतून निघाले, नगरखान्याच्या बाहेर भल्या मोठ्या त्या हत्तीच्या अंबारीमध्ये बसले आणि पहिल्यांदा जगदीश्वराला गेले। आई भवानी देवीला साकडं घातलं, गडदेवता शिरकाय मातेला राजे नतमस्तक झाले। पुन्हा आपली अंबारी या नगरखान्याच्या राजांवरती फुलांचा वर्षाव झाला। नगरखान्यामध्ये ढोल ताशे नगाडे वाजले। ज्या राजे सदरेत आले, इथल्या 6,000 लोकांनी डोक्यातले मानाचे पेटे काढले आणि प्रत्येकाने लाडक्या राजाला मानाचा मुजरा घातला गेला। राजा तो मुजरा स्वीकारून स्वराज्याच्या सिंहासनाच्या पहिल्या पारीला पोहोचले। त्यांनी आऊसाहेबांना पाहिलं, सिंहासनाला पाहिलं आणि राजांचे डोळे आनंदाच्या अश्रूने भरले होते। काऊस या आनंदाच्या सोहळ्यात राजाने ते जीवाभावाचे मावळे कोणच दिसत होते। राजा आपल्या आऊसाहेबांना म्हणतायत की आऊसाहेब या स्वराज्याची जी पहिली पायरी चढतोय, आधी लगीन त्या कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचा बंधन माझा ताना कुठेच करतो। आऊसाहेब या स्वराज्याची दुसरी पायरी चढतो। राजा लाखाचं पोशिंदे, तुम्ही लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे असे म्हणणारे बाजीप्रभू कुठे? नुकतेच त्या नेसरीच्या किंडी प्रतापराव गुजर, मुरारबाजी, वेड्यात मराठे, वीर दौडले 7 असंख्य वीर मावळ्यांची नावं घेत राजे सिंहासनावरती आरूढ झाले। काशीच्या गागाभट्टाने 2 पावलं फिरून राजांच्या डोक्यावरती छत्र प्रकट केलं। हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली। शतधारांनी राजांचा अभिषेक झाला। 1000 मोहरा उधळल्या आणि त्या सिंहासनाच्या मागून एका गुलजुगदाराने ललकार दिली, मी ललकार देतो, मागून सर्वांनी मोठ्याने जेवण। सर्व बसले त्यांनी उभे राहा, आपण समोर बघा, ललकार देऊया की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। आपल्या राजांचा 352 वर्षापूर्वी जो शिवराज्याभिषेक सोहळा ती जागा होती बघा, हीच ती सदर होती। मध्ये जाळीचे पाण्याचं कुंड, सदरेतल्या लोकांना पाणी पिण्यासाठी व्यवस्थित ठिकाण होतं। हा खडक मध्ये का रायगडाचं टॉप शिखर त्याच्यामुळे दगड सुद्धा हटवता येत नाही। हा गेट याचं नाव आहे नगारखाना। सकाळी नगारे ढोल ताशे वाजले, गडाचा दरवाजा सकाळी उघडायचा, सायंकाळी बंद व्हायचा। पण नगारखान्याच्या समोर राज्याभिषेकाच्या मुहूर्ताला येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताला शिवरायाने बलाढ्य देही 4 पायाची 2 हत्ती सजवली। इंग्रज वकील हेनरी ऑक्संटनला प्रश्न पडला की मी 2 पायाचा माणूस रायगड किल्ला चढताना एवढा दमछाक झालो, महाराज तुम्ही गडावरती 4 पायाचे हत्ती आणले कसे? आता तो त्या काळात इंग्रजी बोलणारा माणूस सदरेच्या डाव्या कॉर्नरला गेला, डोक्यातली व्हाईट कॅप काढली, चुकून मुजरा घातल्याने प्रश्न विचारला। राजाने त्या प्रश्नाचं चोख उत्तर दिलं की आम्ही रायगडाच्या माथ्यावरती हे बलाढ्य देही 4 पायाचे जे हत्ती आणले, हत्ती छोटी पिल्ल होती आणि छोटी पिल्ल पालखीत बसून गडाच्या माथ्यावरती। म्हणजे सर लहानाचं मोठं करता येतं, मोठ्याचं लहान होईल का? हत्तीची वाढ 3 वर्षात होते, या किल्ल्याचं बांधकाम 14 वर्ष। हा राजांचा गणिमी कावा आणि आपल्या राजांची दूरदृष्टी होती। पुढे होळीचा माळ, बाजारपेठ पाहायला निघूया। बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय।